सर्वांना नमस्कार. आपल्या सातारा शहरामध्ये विराट हिंदू संमेलन एकूण 17 होत आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या साताराचा जो पश्चिम भाग आहे तो पेड्याचा भैरोबा वस्ती जो भाग आहे या भागाचं संमेलन रविवार दिनांक 3 मे रोजी सर्वत्र साजरं होत आहे. पेड्याच्या भैरोबा आसपासच्या असलेल्या सर्व वस्तींना येथे सर्वांना निमंत्रित करण्यात येत आहे की या कार्यक्रम सायंकाळी 4 नंतर सुरू होईल. सुरुवातीला इथे एक शोभा मिरवणूक होईल. मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो शिवाजीनगर, त्यानंतर शाहूपुरी चौक, त्याच्यानंतर गेंडामाळ नाका आणि पुन्हा मूळ ठिकाणी येईल. त्या कार्यक्रमासाठी आदरणीय मुकुंदरावजी आफळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. महिला म्हणून वैद्यताई कुलकर्णी आणि परमपूज्य अभयानंद स्वामीजी कणेरी मठ संस्थान, परंतु सध्या परळी मठ येथे ते मुक्कामी आहेत. हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. हिंदूंची एकजूट हा अतिशय काळाची गरज राहिलेली आहे. आपण जागतिक घटना पाहतो. या पार्श्वभूमीवर सर्व हिंदू लोकांनी एकत्र येऊन काळाची गरज असल्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. जय हिंद. जय. काळाची गरज आहे आज आणि या गरजेनुसार माणसानं प्रत्येकानं आपल्या भारतावरती प्रेम केलंच पाहिजे. हिंदू विराट संमेलन हे एक त्याचं प्रतिनिधित्व भाग म्हणून आपण हे सगळं साजरं करतोय. तसं पाहिलं तर लोक एकत्र येत नाहीत आणि समाजासाठी आणि देशासाठी काही करत नाही, पण आपण आहोतच. तुम्ही पण आमच्या बरोबर या. नक्की आपण हा उत्सव अतिशय प्रेमानं, आदरानं आणि संयोजनानं साजरा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. ऐतिहासिक सातारा नगरी पेड्याचा भैरोबा इथे आपल्याला एक भव्य दिव्य हिंदू संमेलन घेणार आहोत. ते आहे विराट हिंदू संमेलन. हिंदूचा हुंकार आणि संस्कृतीचा जागर करण्यासाठी आपण हे संमेलन आयोजित करण्यात आहे. ह्या संमेलनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य दिव्य शोभायात्रा. ह्या शोभायात्रेत विविध मान्यवर उपस्थितीत असणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत. तर हे संमेलन नसून एकजूट येण्याचा कार्यक्रम आहे. तर सातारा परिसरातील सर्व हिंदू बंधू आणि भगिनींना माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी बहुसंख्येत उपस्थितीत राहून ह्या कार्यक्रमाला यावे. तर चला तर 3 मे रोजी सायंकाळी 4:30 वाजता पेड्याच्या भैरोबा इथे तर भेटूयात. जय श्रीराम, जय शिवराय. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्कार, मी श्रीमती कल्पना महादेव माळी. आपल्या हिंदू संस्कृतीला भारतामध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. या संस्कृतीने आपल्याला घडवलं. या संस्कृतीने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. वेद दिले, उपनिषद दिली, संस्कार दिले, कुटुंब व्यवस्था दिली. परंतु सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर या सर्वांवरती घाला पडतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमधून एकत्र कुटुंब पद्धतीमधून विभक्त कुटुंब पद्धती जन्माला आली आणि त्या मुलांवरती जे संस्कार घडायला पाहिजे तितकेसे घडत नाही. समाजातील काही वाईट चालीरीतींमुळं किंवा काही वाईट प्रवृत्तींमुळं या संस्कृतीवर घाला पडतोय की काय अशी अवस्था आता निर्माण झालेली आहे. नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 100 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि या अनुषंगानं त्यांनी हिंदू परिषदांची निर्मिती केलेली आहे. आता ही हिंदू संमेलन सर्वत्र होत आहे आणि या हिंदू संमेलनामधून आपल्या हिंदू संस्कृतीचा जर जागर करायचा असेल तर हीच वेळ योग्य आहे. या हिंदू परिषदांमधून आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर हा मोठ्या पद्धतीने करूया. हिंदूंनो, सर्वांनी जागृत व्हा. हीच वेळ आहे. आज नाही तर कधीच नाही. कारण आज जर आपण जागे झालो तर याचे जागे झाले नाही तर याचे दुष्परिणाम आपल्याला फार लांबपर्यंत भोगावे लागणार आहेत. येत्या 3 मेला पेढ्याचा भैरोबा या परिसरामध्ये ही हिंदू परिषद मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. मी तर या परिषदेला जाणारच आहे. तुम्ही येताय ना? नक्की या. की भीड़ हो या पांडवों का कीड़ हो.